अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या धामणा येथील शेतकरी मधुकर बाबाराव पागधुने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। वेळीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर शेतकऱ्याचे प्राण बचावले आहेत। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पूर्णा बॅरेजमध्ये धामणा येथील शेतकरी मधुकर बाबाराव पागधुने यांची शेती प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। सदर शेतकऱ्याची 2 एकर शेती ही या प्रकल्पात गेल्याने सदर शेतकऱ्याला शेतीचा मोबदला योग्य मिळत नसल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारती आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सदर शेतकऱ्याचे प्राण वाचले आहे। बाळापूर तालुक्यातील पूर्णा बॅरेजमध्ये धामणा येथील शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे। धामणा येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत त्यांना शासनाकडून जास्त प्रमाणात मोबदला मिळाला आहे, तर त्याच गावातील शेतकरी मधुकर पागधुने यांना कमी मोबदला देण्यात येणार असल्याने त्यांनी बाळापूर उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे शेतीचा मोबदला योग्य मिळावा अशी मागणी केली होती, परंतु त्यांच्याकडून कुठलाही ठोस निर्णय न लागल्याने आज अखेर पागधुने या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता। पागधुने यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठीत त्या ठिकाणी अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने पोलिसांच्या मदतीने त्यांचे प्राण वाचले। या पश्चात पागधुने यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या शेतीचा मोबदल्याबाबत निवेदने सादर केले आहे। माझे वडील मधुकर बाबाराव पागधुने यांची 2 एकर शेती हे पूर्णा बॅरेजमध्ये जात आहे। आणि हे SDO साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी शेतीचे फक्त 10 लाख रुपये पर एकर व्हॅल्युएशन काढलेले आहे। आमच्या गावात 25 लाख रुपये एकर शेतीचे भाव चालू आहेत। माझ्या वडिलांचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावात जे भाव आहेत तेच भाव आम्हाला शेतीचे देण्यात यावे। ते 12 महिने झाले फिरत आहेत SDO साहेबांच्याकडे, पण ते त्यांना पोलीस स्टेशनच्या SP ऑफिसच्या धमक्या देत आहेत। आम्ही तुमची शेती ताब्यानं जबरदस्तीने घेऊ। त्यांच्या मागं 2 मुलं, 2 नातू आणि असं 8 जणांचा पूर्ण फॅमिली आहे। शेती गेल्यानंतर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार होणार आहे। त्यांच्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा पूल उचललेला आहे।